जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अंकुश शेळके, संचालक SSC डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर मध्ये आपलं स्वागत आहे। जे विद्यार्थी किंवा पालक या यूट्यूब चॅनलला नवीन असतील तर त्यांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत या ठिकाणी येत राहतील, म्हणून या ठिकाणी या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तसेच कोणी नातेवाईक किंवा पालक किंवा इतर मित्र असेल त्यांनाही तुम्ही हा व्हिडिओ फॉरवर्ड करून त्यांना सुद्धा एक संरक्षण क्षेत्रामध्ये जाण्याची संधी तुम्ही निर्माण करून देऊ शकता। तर आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ या संदर्भात बनवायचा आहे आपल्याला की SPIचा फॉर्म कसा भरायचा आहे आणि या फॉर्म भरत असताना SPIचा किंवा GSPIचा यासाठी लागणारे कागदपत्र काय काय लागणार आहेत, म्हणजे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत। तर सर्वप्रथम विद्यार्थ्याचे नाव संपूर्ण, त्या ठिकाणी आधार कार्ड जे आहे त्या आधार कार्डवरचा संपूर्ण पत्ता, नंतर 7वी 8वी आणि 9वीचे जे काही गुणपत्रक आहेत त्याच्यावर मिळालेले मार्क्स आणि पालकांचा जे काही संपूर्ण ॲड्रेस आहे तो ॲड्रेस, त्यानंतर तुमचं जे काही वडिलांचे व्यवसाय असेल त्या व्यवसाय संदर्भात वडिलांचं शिक्षण, आईचं शिक्षण, आईचा व्यवसाय, त्यानंतर तुमचे भाऊ किंवा बहीण हे कोणत्या वर्गामध्ये शिकत आहे किंवा काय करतात ती त्या ठिकाणी उल्लेख या ठिकाणी करायचा आहे। त्याच्या समोरची जी स्टेज आहे ती आहे तुमची या ठिकाणी ईमेल ID वगैरे सर्व या ठिकाणी टाकायचं आहे। 2 मोबाईल नंबर या ठिकाणी लागणार आहे। सोबतच परत या ठिकाणी नेक्स्ट घेतल्यानंतर समोर जो कॅप्चा येतो त्याच्यानंतर तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती फिलअप करून समोर एक असतं त्या ठिकाणी तुमच्या हॉबीज आणि इंटरेस्ट या ठिकाणी तुम्हाला विचारतात तेच त्या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर तुमच्या काही अदर ॲक्टिव्हिटीज जर असेल त्यासुद्धा ते तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं आहे। नंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला नेक्स्ट पेज या ठिकाणी ते म्हणजे ऑनलाईन फीचं, मग ऑनलाईन फीस भरत असताना तुम्ही कोणत्या स्वरूपाची फीस वगैरे भरू शकता आणि हो, फीस ही नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे फी फर्स्ट जी भरलेली आहे ही फीस तुम्हाला रिटर्न मिळणार नाही, म्हणजेच की एकदा भरलेली फीस ही तुम्हाला परत केली जाणार नाही। याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे आणि फॉर्म भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर फीस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फोनपे, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने तुम्ही या ठिकाणी करू शकता। कुणी DD किंवा बाय पोस्टने फॉर्म पाठवू नये ही दक्षता या ठिकाणी घ्यायचं आहे आणि फॉर्म भरल्यानंतरची जी प्रिंट आहे ती प्रिंट तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवायची आहे। आणि फॉर्म भरल्यानंतर पुढचा जो प्रश्न असतो तो म्हणजे तयारी कशी करायची, तर तयारीसाठी आपल्यासोबत आहे किंवा मार्गदर्शनासाठी आपल्यासोबत आहे SSC डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर। तुम्हाला जर काही माहिती हवी असल्यास जे स्क्रीनवर नंबर दिलेत त्या स्क्रीनवर तुम्ही संपर्क साधायचा आहे। जय हिंद।